विविध सामाजिक आरोग्यदायी उपक्रमांनी शिवसेनेचे ज्येष्ठ महापालिका व मिरज विधानसभा क्षेत्र नेते मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न। मिरजेतील शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आरोग्यदायी उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या प्रसंगी 25 ते 31 मे दरम्यान अनेक आरोग्यदायी शिबिरे घेण्यात आली। तर मिरजेतील शाही दरबार हॉल येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडण्यात आला। या प्रसंगी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख योगेश जानकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, नगरसेवक युवराज बावडेकर, सागर वनखंडे, माजी नगरसेविका अनिता वनखंडे, शिवसेना मिरज शहर अध्यक्ष विनायक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य कार्यकर्ता मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेक शहर व ग्रामीण भागातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। तर कार्यक्रमात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी मोहन वनखंडे सरांना शुभेच्छा दिल्या। तर मिरज मतदारसंघात मोहन वनखंडे सरांच्या रूपाने शिवसेनेला नेता मिळाला असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना मोहन वनखंडे सरांच्या पाठीशी असल्याचे सांगितले। तर कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीत राहण्याच्या सूचना देऊन आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या। मध्ये काही कमी पडलं नाही याचं कारण माझी नाळ जी लोकांची होती ती मी कधी तोडली नाही। आजही मंत्री असलो, महाराष्ट्रात फिरत असलो तरी 2 दिवस आठवड्यातले काही करून मी माझ्या मतदारसंघामध्ये असतो, लोकांमध्ये असतो, लोकांची चर्चा करतो। एक वेळी त्यांचं रस्त्याचं काम होत नाही, एक वेळी त्यांच्या पाण्याचं काम होत नाही, पण माझ्याशी बोलल्यानंतर, माझ्याशी संवाद केल्यानंतर मंत्री आमच्याशी बोलतो, एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो। आणि म्हणून लोकांशी असलेला संपर्क हा आपला कधी तुटता कामा नये याची दक्षता देखील सर आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। पंचायत समितीच्या निवडणुकीला काय झालं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला काय झालं, कोण सभापती झालं, कोण उपसभापती झालं, याच्यापेक्षा पुढच्या सगळ्या पंचायत समित्या या शिवसेनेच्या असल्या पाहिजेत, जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य शिवसेनेचे असले पाहिजेत। या शुभेच्छा आपण सगळ्यांनी वनखंडे सरांना दिल्या पाहिजेत आणि सर तुम्ही देखील संकल्प केला पाहिजे। आता जे काय आपल्याला करायचं आहे ते शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी करायचं आहे आणि ग्रामपंचायतीपासून, सोसायटीपासून ते आमदारकीपर्यंत फक्त आणि फक्त धनुष्यबाण चालला पाहिजे। यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करणार, हा संकल्प हजारो लोकांच्या समोर जर आज तुम्ही केला तर हीच लोक तुम्हाला भरभरून देतील, हा विश्वास मलाच नाही, व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना आहे। खरं तर तुमच्याबरोबर चंद्रहार पाटील बसलेले आहे, म्हणजे मला मध्ये कोणीतरी सांगितलं की डबल महाराष्ट्र केसरी, तिसऱ्यांदा जरी प्रयत्न केला असता तरी ते महाराष्ट्र केसरी झाले असते, बरोबर ना? तुम्ही प्रयत्न केला ना, ते आमची चूक आहे, तुमची चूक आहे। मग अशी वनखंडे जर तुम्ही चूक करू नका। लोक तुमच्यावर प्रेम करत असतात, लोक तुम्हाला सहकार्य करत असतात, लोक तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार असतात, पण तुम्ही घेतलेल्या ह्या भूमिका लोकांना जर पटणाऱ्या असतील तर लोक 100% तुम्हाला डोक्यावर उचलून घेतात। हे देखील उदाहरण महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलेलं आहे। आणि म्हणून जास्त वेळ न घेता भविष्याच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, तुमच्या कुटुंबाच्या मनामध्ये असलेल्या इच्छा या परमेश्वराला पूर्ण कराव्यात हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि बहिणींचा देखील उद्या वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज ज्यांचे वाढदिवस वनखंडे सरांच्या सोबत साजरे झाले त्यांना देखील शुभेच्छा देतो। आणि वनखंडे सर तुम्ही लकी आहात। आज तारीख किती आहे? 31 मे। 1 जून जर तुमची तारीख असती तर ह्याच्यातल्या निम्म्या लोकांचा तुम्हाला सत्कार करावा लागला। उद्या किती लोकांचा वाढदिवस हा नंतर तुम्हाला पण उद्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा। त्याच्यामुळे 31 तारीख हा कमी खर्चाचा तुमचा वाढदिवस आहे। जर 1 तारीख असती तर याच्यातल्या बहुसंख्य लोकांचा 1 तारखेला वाढदिवस आहे, त्या 1 तारखेच्या वाढदिवसाच्या देखील तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि भविष्यात तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या परमेश्वरानं पूर्ण कराव्यात ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो। मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आणि वनखंडे सर तुम्ही पुढे चालत राहा, शिवसेना तुमच्या सोबत आहे एवढा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।